हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी आपल्याला असे काही टिप्स देणार, आपण रिटायरमेंट नंतर सुद्धा अगदी उत्साही, क्युरियस, आनंदी कसं राहायचं म्हणून. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मी ह्या आयुष्यात वापरते आणि त्याच्यामुळे मला रोज असं जीवन कसं उत्साहानं भरते किंवा नवीन नवीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या. अहो, आपण कित्येक वेळेला म्हणतो आपण रिटायर झालो, एवढी नोकरी केली, मला काय सगळं कळते, सगळं येते. असं नाहीये. बऱ्याच गोष्टी आपल्याला येत नाहीत. हे आपण मान्य केलं तर आपल्याला आणि काही जाणून घ्यायचा उत्साह येतो. आता नुकतीच कालच घडलेली गोष्ट सांगते. माझे नातीन मला विचारलं, आजी, ह्या सगळ्या नोटांवर आता 500ची आहे, 200ची, 100, 50, 20, 10 ह्याचे मागे कुठली कुठली चित्र असतात. आता गांधीजी आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण दुसऱ्या बाजूला चित्र कुठली आहेत? मी म्हटलं, अगं 500चे नोटामागे रेड फोर्ट आहे, बाकी नोटांचं काही लक्षात नाही, आपण बघूया. मग आम्ही काय केलं, सगळ्या नोटा काढल्या आणि त्याचे पाठीमागे काय काय आहे हे जाणून घेतलं. हे बघा, आपण कितीतरी पैसे खर्च केलेले आहेत हे हातानं, पण त्या नोटांचे मागे काय चित्र आहे हे आपल्याला माहीत नसते. मी हवं तर आपल्यासाठी सांगते कुठल्या नोटामागे काय चित्र आहे, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आपण मी केल्यासारखं सगळं काढून बघायला. मी आणि नातीनं दोघींनी मी तिला नोटा काढून तिनं प्रत्येकाचे मागे काय आहे बघितलं आणि तिचे GKचे म्हणजे जनरल नॉलेजचे नोटबुकमध्ये लिहून ठेवले. 500चे नोटामागे रेड फोर्ट आहे, रेड फोर्टचं चित्र. 200चे रुपयाचे नोटामागे सांची स्तूपाचं चित्र आहे. 100चे नोटामागे राणी की वाव आहे. 50च्या नोटाच्या मागे हम्पी कर्नाटकातलं त्याचं चित्र आहे. 20चे नोटाचे मागे एल्लोरा केव्स आपले महाराष्ट्रातलं त्याचं चित्र आहे. 10चे नोट त्याचे मागे सन टेम्पल ऑफ कोणार्क सूर्य मंदिराचं चित्र आहे. म्हणजे हे बघा, छोट्या छोट्या गोष्टी. आपण म्हणतो आपल्याला सर्व काही माहीत आहे, अमुक केले मी, तमुक केले, किती लाख मुलं माझ्या हाताखालनं शिकून गेलीत पुढे. हो, पण काही गोष्टी आपल्याला सुद्धा न कळत रोजच्या, आणि असं नाहीये हे काही आपल्या हात, रोज आपण ह्या सगळ्या नोटा हाताळलेल्या आहेत, कितीतरी खर्च केलेले आहेत हातनं, पण त्याचे मागे कुठलं चित्र आहे हे इंटरेस्टिंग आहे का नाही. म्हणजे मला काय म्हणायचं, पहिली गोष्ट, आपले नातवंडांना आपले मित्र बनवा, पार्टनर्स बनवा त्यांना अभ्यासात. हे सगळं अभ्यास करताना सुद्धा ओके. कधी कधी मी आणि ती रेस लावतो, गणित सोडवायचं, कोणाचं गणित आधी होते, आणि नॅचरली मी तिला पहिला नंबर यायला सोडते. मला येत असलं तरी अगदी भराभरा करत नाही, मुद्दाम हळूहळू करते, म्हणजे तिला खूप असं आनंद वाटतो. आजीपेक्षा माझं आधी झालं, मी विन झाले, मी विनर आहे असं वाटते. हे बघा, खूप सोपं आहे, अवघड नाहीये. हे मला कळत नाहीये. कितीतरी वयस्क माणसं, रिटायर्ड माणसं माझ्याही ग्रुपमधले आहेत, एवढे आयुष्याबद्दल नाराज आहेत, दुःखी आहेत. मला नाही कळत का असं होते. म्हणून मी शेअर करते. तुम्ही पण ह्यातल्या तुम्हाला आवडत असल्या तर ह्या गोष्टी फॉलो करू शकता. तर झाला पहिलं.
नातवंडांबरोबर. दुसरं, एकेकाळी मी कोण होते, काय होते हे विसरून जायचं. नाही ते मी तुम्हाला बरेच वेळेला सांगितले, आमचे ओळखीचे एक आहेत IPS DIG म्हणून वगैरे, त्यांना आजही वाटते तो मला सन्मान अमुक तमुक प्रत्येकानं द्यावा. अहो, आजचे यंग लोकांना तुम्ही कोण होता हे सुद्धा माहीत नाहीये. तुमचे कार्यकाळात तुमचे नो डाऊट सगळे लोक तुम्हाला सलाम ठोकत होते का, म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्या हातात होत्या. आज तुम्ही एक सर्वसामान्य माणूस आहात, त्यामुळे तुम्ही कसं वागता, लोकांशी कसं डील करता ह्याच्यावर तुम्हाला मान मिळणार आहे. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मी ओके त्या काळी होतो, मी काही IPS होतो, IAS होतो, काही होतो, पण आज हे सत्य आहे आणि आज मी एक माणूस आहे. ती किंमत होती तेव्हा ती खुर्चीला होती, माझ्यासाठी नाहीये. हे आपण जरासं मला वाटते जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आपले आरोग्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. कितीतरी लोक म्हणतात, हो सर्व्हिसला असताना कसं आम्हाला सगळं पैसे मिळायचे त्याचे, त्यामुळे रुटीन चेकअप अमुक तमुक होतं. आता काही नाही करा, असं करू नका ना. आपलं आरोग्य चांगलं असलं तर सर्व काही आहे. त्यामुळे आपले आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. रोजचं आपलं वॉकिंग असेल, हिंडा फिरणं असेल, योगासनं असेल, तुम्ही जे काही करतात ह्याच्याकडे अगदी लक्ष द्यायला पाहिजे. रेग्युलर चेकअप म्हणा, तर हे सगळं आरोग्य असलं तर सगळं आहे. उद्या आपल्याला चालायला आलं नाही, उठायला झालं नाही, अहो किती दिवस कोणी करणार, हे आपण जरासं लक्षात घ्यायला पाहिजे. झालं. त्यामुळे आरोग्याकडे बिलकुल इग्नोर करायचं नाही, दुर्लक्ष करायचं नाही. आणि आपले पैसे म्हणा हे सगळं व्यवस्थित ठेवायचं. कोणी विचारलं, आपल्या लोकांनी असेल सगळं मुलाच्या नावाला करून दिला, मुलीच्या नावाला करून दिला, नाही असं करू नका. आपल्या नंतर विल करा, त्यांचे नावाला करा, पण तुमचे खर्चासाठी, तुम्हाला काही हवं तर घ्यायच्यासाठी, कुठे फिरायला जाण्यासाठी आपले जवळ पैसे पाहिजे, आपलं फ्रीडम पाहिजे. आपण स्वतंत्र राहायचं असलं तर आपल्याला पैसेचं स्वातंत्र्य पाहिजे, फायनान्शियल इंडिपेंडन्स पाहिजे. नाही तर तुमचे सगळे पैसे तुम्ही देऊन टाकलेत मुलाला, मुलीला, कोण आहे, तुम्ही काय कशाला तुला पैसे पाहिजे, मग तुम्हाला हिशोब द्यायला पाहिजे. हे आपल्याला आवडते का? नाही आवडणार. त्यामुळे कधी तुम्ही सगळं आपले हयातीत देऊन टाकू नका. आपल्यानंतर त्यांना जाणार आहे, पण आपलं स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे. आपल्याला कुठे हिंडायला जायचं असलं, टूरला जायचं असलं, कुठे काही खायचं असलं, कोणाला काही द्यायचं असलं, ह्याला आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. त्यामुळे आपल्याला होते तोपर्यंत आपले जे पैसेचं मॅनेजमेंट आपणच करायला पाहिजे. आणि जे काही आपली प्रॉपर्टी काही असलं तरी दुसऱ्याचे नावावर करून द्यायचं नाही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हल्ली काय झालं माहिती आहे का, मोबाईलचं वेड का नाही फक्त मुलांनाच नाही आहे, आपल्यासारख्या ज्येष्ठांना सुद्धा लागलेला आहे. झोप लागेपर्यंत मोबाईल, उठला की मोबाईल. नो डाऊट मोबाईल तुम्ही वापरा, पण लिमिट ठेवा. आपल्याला झोप चांगली यायला पाहिजे. त्यामुळे झोपण्याचे ॲटलिस्ट 2 तास आधी मोबाईल बंद करून ठेवा.
आणि इन द सेम वे उठल्यावर सुद्धा आपलं रोजचं आटपल्यावर मोबाईलकडे बघा. त्यामुळे काय होते, आपलं रोजचं रुटीन व्यवस्थित राहते. झोप व्यवस्थित लागली की आपण उठताना छान ताजेतवाने होऊन उठतो. आणि पुढचं महत्त्वाचं सर्वात, जे काही आपली स्वप्न आहेत ती ताजी ठेवा. त्याच्यासाठी काम करा. स्वप्न म्हणजे तुमची हॉबी असेल, काही असेल. एखाद्याला गार्डनिंगची हॉबी आहे, छान सुंदर गार्डन करा की हल्ली टेरेसवर सुद्धा किती सुंदर गार्डन करतात. त्याच्याशिवाय नाही, एखाद्याला वाचनाचं, लेखनाचं, अनुवादाचं, म्युझिक, जे काही आपल्याला आवडते. आपल्या सर्व्हिसच्या वेळेला एखाद वेळेस एवढा वेळ मिळत नसेल, आता आपल्याला वेळच वेळ आहे, काय करायचं. त्यामुळे जे आपल्याला आवडते त्या गोष्टी जरा फॉलो करत जावा. काही आपल्याला नवीन ज्ञान घ्यायचं असलं की तर घ्या. कितीतरी जण हल्ली रिटायर झाल्यानंतर सुद्धा PG करतात. काही लोक PhD सुद्धा केलेले आहेत. संगीत हवे, संगीताचं ज्ञान घ्या. हल्ली तरी ऑनलाईन ऑफलाईन सगळं काही. आणि वेळ आपल्याकडे भरपूर असतो. त्यामुळे आपला वेळ आपण व्यवस्थित वापरायचं, म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहते. कोणालाही काही त्रास नाही, आपल्यालाही त्रास नाही आहे. एवढं करून तरी बघा. हॅव ए गुड डे.